नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर। तर मी आता शिरोली MIDC ते कोल्हापूरमध्ये गाडी लोड झाली आहे। बघा पेपर वगैरे भेटले, बघा 80 कार्टून लोड केलेत आणि अजून एका ठिकाणी आता दुसरी कंपनी आहे तिथे जायचे, तिथे काहीतरी थोडं भरणार आहे आणि हे आता परत चलन बदली करायचे। खूप काय काय असतं, काय सांगायचं तुम्हाला। मला मी पहिल्यांदा ज्या कंपनीत आलोय, तर हे आता पुढे कुठेतरी एक सर्कल आहे, तिथे जाऊन हे ई-वे वगैरे तिथे भेटणार। आणि हा सगळा माल आहे ना, हा बघा, हा दिसतोय, हा सगळा मी लोड केलाय। त्यांनी फक्त पॅलेट आणून इथे ठेवली गाडीमध्ये, सगळे मला लोड करावे लागले। वजन आहे बऱ्यापैकी, बघूया, चला आता तिथे जाऊया। चलन बदल। प्रत्येक कंपनीचे रूल्स हे वेगवेगळे असतात। आता बघा गाडी लोड झाली आहे तिकडे, हे काही थोडेसे वेपर दिलेत, ई-वे साठी दुसरीकडे पाठवलंय आता मला। तर काय, आणि आता यांचे एकतर म्हणजे काय असतं ते बघा, ड्रायव्हरची लाईफ म्हणजे काय ते विचार करा। आता इथे आल्यावर अचानक समजलं की म्हणजे सडनली काय माहीत नसतानाच अचानक एक बॉम्ब पडतो, अरे हे तुलाच भरून घ्यायचंय। ड्रायव्हर पण आणि हमाल पण दोन्ही कामे करावी लागतात। बघा ती कंपनी कॅस्प्रो म्हणून कंपनी आहे ना, त्या कंपनीजवळ पोहोचलोय आणि माझा माईक खराब झाला, त्यामुळे मला आता जोरात बोलावं लागेल। परत आता तो बोयाचा ऑर्डर करणार। हे बघा ती कॅस्प्रो म्हणून ही कंपनी आहे, इथे जो आपल्याला ई-वे वगैरे सगळं चलन बदली करून भेटणार। त्यांना ना ते पेपर पाठवलंय आता इथे वर्सेटाईल इंजिनिअरिंग म्हणून 1-1.5 किलोमीटरवर 1-1.5 किलोमीटरवर कंपनी आहे, तिथे जाऊया चला। तिथे आता काय लोड करतात काय माहिती। हे बघा पोचलो मी, ही कंपनी वर्सेटाईल इंजिनिअरिंग म्हणून, इथे आपल्याला गाडी भरायची आहे इथे। आणि आपल्याकडची अजून एक गाडी बघा इथे लागली, आपला मित्र आहे, भेटूया जाऊन त्याला। हो पावसकर, भरली गाडी? व्हिडिओ काढतो नाही काय? आपल्या पावशीतला आहे, कुडाळ पावशी, सिद्धेश पावसकर। बाटलीन तोंड लपवता, माझा चेहरा दाखवू नको म्हणता। व्हॉट्सअपला ना, फेसबुकला सर्च करा सिद्धेश पावसकर, तिथे तोंड दिसणार आहे। हा माझ्या सोबत असणार आहे आज, आपण इथेच गाडी भरणार आहे आणि दोघेही एकत्र कांदिवलीला जाणार। तर भावांनो, जवळजवळ 1.5 तास झाला, 6:30 वाजता मी इथे पोचलेलो आणि आता 8 वाजत आलेत, 7:45 झालेत। आणि मी आता या कंपनीत जाऊन विचारलं, म्हटलं कधी भरणार गाडी, तर 9:30 वाजता भरणार बोलले। बापरे, अजून दीड पावणे 2 तास थांबायचे। 8, 9, 9:30 बसून सिद्धेशची गाडी आता तो भरायला गेलाय त्या कंपनीत, तिकडे जी कंपनी दिसते ना तिकडे भरायला गेलाय। आणि आता थोडा माल इथे पण भरणार आहे, त्याची दोन्ही कंपनीत भरायची गाडी। आणि माझी एकाच ठिकाणी, मी भरून आलोय तिकडनं एकाच ठिकाणी, आणि माझ्या गाडीतले 20 बॉक्स अजून दुसऱ्या कुठच्या तरी गाडीत क्रॉसिंग मारायचे आहेत। असं खूप लफडी आहेत। आता मी बराच वेळ झाला त्याच्या गाडीत बसून होतो, आता मी थोडा आड पडतो। रील्स वगैरे बघायची ना सवय एकदम बेकार आहे। आता 9:30 वाजलेत, मगाशीपासून मी असे वरती ढकलतोय रील, कधी 2 तास झाले, पावणे 2 तास झाले, समजलंच नाही। पाऊस करतो बघा, तिकडे झोपलाय, माझ्यासमोर गाडी लावली। जो कंटेनर लागलाय ना, याच्यात एक पॅलेट टाकायचे। कंटेनर बाहेर पडला ना की माझी गाडी लावू बोलले, माझ्या गाडीत मटेरियल टाकणार। माझी झाल्यानंतर ती गाडी पाऊसकरची, आणि अजून एक गाडी आहे। अशा सगळ्या त्या ऑफिसला जायचंय, तिन्ही गाड्या एकत्र निघणार आहेत। बघूया आता पेपर कधी होत आहेत काय। 9:30, आज पण लेट होणार, 11, 11:30, 12 काय विचारू नका। आपल्याला रात्रभर गाडी चालवायची आहे। हो, आता कंटेनर गेला, मी गाडी टाकतो आतमध्ये। चला पट्टापट गाडी भरून घेऊया। हे बघा 15 बॉक्स भरले, आता अजून 15 बॉक्स येणार आपल्याकडे। हे बघा, याच्यातले 15 बॉक्स काढणार आहेत ते।
पेपर भेटलेत. आता त्या परत ऑफिसला जायचं, तिथे पेपर जमा करायचे, परत 20 बॉक्स दुसऱ्या गाडीत ट्रान्सफर करायचे. भरपूर काम आहे. आता पावसकर आतमध्ये गाडी टाकेल, मी तोपर्यंत त्या ऑफिसला जाऊन ते पेपर वर्क बाकीचं जे शिफ्ट वगैरे करायचं आहे ना ते करतो. आज काय रात्र आपलीच आहे. चला बाय बाय. अवघा आज झोपलाय गाडीमध्ये. काय म्हणता? झोप तूच मी जाते. नाही रे व्हिडिओ नाही काढणे, मॅड झालं व्हिडिओ काढू. ऑफिस हाँ ये भी इधर का 10 निकाल. 10 बॉक्स काढले, इथले 10 अजून काढायचे आहेत. त्या दिवशी सारखाच वेळ झालाय. 11 वाजता आपल्याला पेपर भेटलेत. निघूया आता बघूया पुढचा काय प्लॅन वगैरे करत नाही, हळूहळू चालतो. पहिला आधी डिझेल टाकूया आणि मग पुढे बघूया काय ते. तो अजून आला नाहीये पावसकर पण इथेच येणार आहे पेपर बनवायला. आणि बघतो त्याला कॉल करतो, आधी बाहेर काढतो. आपला रेग्युलरचा पंप आहे, कल्याणी पंप. इथेच डिझेल फुल करणार आहे मी आता. काय नवीन सांगायची गरज नाही, आपण रोजचं रुटीन झालंय आता हे. किती आहे डिझेल? 90.97 पैसे डिझेलचा रेट आहे इथे. त्या दिवशी आपल्याला हे हॉटेल बंद भेटलेलं, आता आहे चालू बाबा. पण जेवणाला नाही बघा, अंडा थाळी ऑर्डर केली आहे. जेवण बघूया. मस्तपैकी बोर्डवर जेवण झालं बघा. अंडा थाळी घेतलेली, 1 नंबर अप्रतिम होती. म्हणजे टेस्ट आणि त्याच्यातलं खास करून ना पांढरा रस्सा जो दिलेला ना भारीच होता, भारीच. फक्त थोडं पायावर पाणी घालतो आणि मग निघूया आपण. चला, सगळं झालंय. डिझेल झालंय, पोटभर जेवण झालंय, फास्टॅगला रिचार्ज करून झालंय. आता चालत राहायचंय. आता काहीतरी 11:47 झालीत. चला निघूया. बोला गणपती बाप्पा मोरया. आपल्या गाडीत काही जास्त वजन नाहीये, नॉर्मल 700-800 किलो वजन आहे. काही टेन्शन नाही. आता मस्त फक्त बैठा लोड आहे, का हाईट वगैरे नाहीये, त्यामुळे गाडी जरा दाबून चालणार आहे. आता तो सिद्धेश कुठे गेला काय माहिती. त्याला विचारलं, म्हटलं जेवण करणार, तर तो बोलला नाही. आपल्याला बाबा जेवण पाहिजे. उपाशी राहिलो तर मग त्रास होतो, त्यापेक्षा जेवण करून रात्रभर चालू शकतो मी. चला ना पुढचा हा टोल, खेड शिवापूर टोलला पोहोचलो आपण. 3:45 वाजलेत आणि मी आत्ता थांबणार आहे. बरोबर किती किलोमीटर? बरोबर 200 किलोमीटर झालं. बरोबर 200 किलोमीटर नंतर गाडी थांबवणार आहे. बरोबर 4 तासानंतर गाडी थांबवली आहे. 11:45ला निघालेलो मी. 1:15, 1:15, 1:15, 1:45 वाजलेत बरोबर. चला आज कॉफी पिणार. पहिल्या आधी सांगणार साखर घालूच नको. खूप भारी वाटतंय खाली उतरल्यावर, पाय मोकळे करतो. वॉशरूमला जाऊन येतो आणि त्या दिवशी इथे कॉफी पिलेली, तिथेच कॉफी पिणार आहे. चला पाऊस गेला आणि ना लगेच थंडी सुरू झाली. बाहेर ना बऱ्यापैकी गार वातावरण आहे. थंड आहे. नेक्स्ट टाइम ना मी जॅकेट घेऊन येणार आहे. यावेळी आणलं नाही, एवढं लक्षात पण नाही थंडी असणार. आपलं मुंबईत आतमध्ये एंट्री केली काय थंडी वगैरे काय नाही, गरम होतं मस्त. फायनली आपल्याला कॉफी भेटली. बघूया कशी बनवली आहे.
मस्त बनवली. चांगली बनवली आहे, मस्त स्ट्रॉंग आहे. जवळजवळ ना अर्धा तास टाइमपास केला. 4:15 वाजले झालं बरोबर. कॉफी मस्त होती, स्ट्रॉंग कॉफी. आणि टाइमपाससाठी बिस्किट घेतली. आता आपल्याला नॉनस्टॉप जायचंय, नॉनस्टॉप. हळूहळू चालत राहायचंय, टाइमपास नाही करायचंय. बाहेर ना बऱ्यापैकी थंडी आहे, खतरनाक थंडी आहे बाहेर. म्हणजे बरोबर नवरात्री संपली आणि थंडी सुरू झाली. आपल्या कोकणात नाही आहे एवढ्यात, कोकणात अजून पाऊसच पडतोय. शपथ, काय व्ह्यू आहे यार. चंद्र बघा केवढा मोठा दिसतोय. कॅमेरामध्ये दिसत नाहीये, सगळे लाईट दिसत आहेत, पण मला माझ्या डोळ्यांनी आईला चंद्र ना एवढा मोठा दिसतोय समोर. बापरे, खरंच भारी भारी. बापरे, आज पौर्णिमा आहे काय? खरंच फुल दिसतोय, पूर्ण चंद्र दिसतोय एवढा मोठा. हे सगळे लाईट वगैरे नसते ना तर अजून मजा आली असती बघायला. भारीच दिसतोय बघा. तरी कॅमेऱ्यात एवढा मोठा दिसत नाहीये, पण प्रत्यक्षात डोळ्याने खरंच मोठा चंद्र दिसतोय. चालतोय आपला, चालतोय, काय विशेष नाहीये. त्या दिवशी तुम्हाला हा रस्ता दाखवला, त्यामुळे काय विशेष काहीच नाहीये. चालतोय. 6:30 वाजलेत आणि मी आता खंडाळ्यात पोहोचलोय. खंडाळ्याचा घाट उतरतोय आणि एक व्ह्यू दिसला मला, म्हटलं थांबूया. भारी भारी जाऊया तिकडे, जाऊया. एवढा भारी वाटतंय ना, काय व्ह्यू आहे बघा. आहा हा 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 हा, ढगांची चादर पसरली अक्षरशः. भारीच दिसतंय यार, काय बघा. आणि रस्ता बघा कुठून कुठे गेलाय काहीच समजत नाहीये. हे बघा, अरे ते बघा तिकडे रस्ता आहे, त्या साईडला रस्ता आहे, तिकडे इथे. हा, आता आपण मी आय थिंक ह्या रोडला लागणार आहे. हे बघा, असा असा फिरून तिकडे त्या साईडला. आणि व्ह्यू बघा काय आहे. आहा हा, खरंच भारी भारी वाटतंय, भारी. कापूस कापूस पसरल्यासारखा वाटतोय डोंगरात, मस्तच. रात्रभर ना जरा सुद्धा झोपलो नाही. हे बघून ना मस्त झोप काहीच नाही, सगळे झोप उडाली. भारी वाटते, भारी. काय व्ह्यू आहे यार, मस्त. चला, जास्त बराच वेळ थांबलो. बराच वेळ म्हणजे 10 मिनिटं तरी थांबलो मी. 6:45 वाजलेत. आपल्याला जायचंय कांदिवलीला, परत लांबचं अंतर गाठायचंय. आणि आता सकाळ झाली म्हणजे ट्रॅफिक भेटणार, त्यामुळे काय चालत राहायचंय. चला. वरून जे आपल्याला धुकं दिसत होतं ना, चादर दिसत होती ढगांची, हे बघा, हे ते ढग. धुकं आहे खाली, डोंगरात अडकलंय सगळं, मस्त. तर भावांनो, 8:30 वाजता मी आता ना वाशीच्या टोलवर पोहोचलोय. अजून तरी ट्रॅफिक नाहीये, नॉर्मल चाललंय मस्तपैकी. प्रवास व्यवस्थित चाललाय. पुढे बघूया काय ते. आता फायनली आपल्याला ट्रॅफिक लागलेली आहे. वाशीचा टोल काढला, ब्रिज काढला आणि हे काय ते बघा,
ट्रॅफिक बाबा ट्रॅफिक हे बघा किती लाईन झाले. आम्हाला तर रॉंग साईडने पाठवलं, तिथे मागे पोलीस होते ते. इकडे 3-4 लाईन झालेत. अरे बाप रे, आता कुर्ल्यात पोचलोय बरोबर. हळूहळू गाडी पुढे चालली आहे. वाजलेत किती सांगतो तुम्हाला, 9:15 वाजले. मी विचार केला एवढ्यात मी बरोबर पोचणार तिथे, पण अजून इथेच आहे. कदाचित अजून 1 तास जाईल. ओ भाई साहब, काय हे ट्रॅफिक, किती लांबपर्यंत ट्रॅफिक आहे बघा. खूप ट्रॅफिक आहे यार, खूप ट्रॅफिक आहे. मी आत्ता कुठे गोरेगाव क्रॉस केलं, गोरेगाव मेट्रो स्टेशन क्रॉस केलं आहे. आपल्याला आकुर्ली जे मेट्रो स्टेशन आहे ना, तिथून राईड घ्यायचं आहे. त्या दिवशी लास्ट टाइम मी आलो होतो ना, तो आय थिंक शनिवारी आलो होतो, त्यामुळे ट्रॅफिक नाही लागलं मला. आज भरपूर ट्रॅफिक आहे, भरपूर. फायनली 10 वाजता पोहोचलो भावना. 10 वाजता महिंद्राच्या गेटवर एकदाचा पोहोचलो महिंद्रामध्ये. 10 वाजले, 10 वाजून 5 मिनिटं झाली. अशी हालत खराब झाली. जवळ केव्हापासून ट्रॅफिक मध्ये होतो. पहिल्या आधी सुसू करून येतो, कारण केव्हापासून ट्रॅफिक मध्ये कंट्रोल करू नये. मला ना आता झोपावं असं वाटतंय खरंच. आता डुलकी येते मला, आवाज येत आहेत, झोप येते. गेटपास बनवून आणला बघा, गेटपास बनवला. आता बघूया कधी खाली करतायत. आतमध्ये गर्दी असणार, लावतो त्याला फोन. आतमध्ये बोलवलं तर मग जायचं, नाही तर तोपर्यंत बाहेर नाश्ता वगैरे काहीतरी करून यायचा. लावतो त्याला फोन, बघूया काय म्हणतोय. ते पाठ टेकली ना, डोळा लागला माझा. आणि त्याला कॉल केला तर तो बोलला, मी कॉल केलं की गाडी आतमध्ये घेऊन ये बोलला तो. नाश्ता चहा नाश्ता काय केला नाही. मला जायची इच्छाच नाहीये बाहेर. मला झोप पाहिजे. झोपतो थोडा वेळ, डायरेक्ट जेवायला जातो. आतमध्ये गाडी आणायला सांगितली त्याने. जातोय आतमध्ये. 11 वाजले, 11. फायनली आपली ना गाडी धक्क्याला लागली आहे बघा. बॉक्स खाली होतील आता थोड्याच वेळात. तोपर्यंत गाडीत बसतो. 12:30 वाजता आपली गाडी खाली झाली आहे. आता मी आंघोळ करायची म्हणतोय, पण गाडी लावायला जागा नाहीये. कंपनीच्या ना बाहेर आलो मी. जेवण करून घेतो, भूक लागली आहे. नाश्ता काय केलाच नाही मी. अशा पद्धतीची व्हेज थाली भेटते इथे. गेटवर ना गाड्या आउट करायला गर्दी बघा किती दिसली. नंबर लावावा लागणार आपल्याला. पटकन जातो, आउट करून येतो. वाटेवरच लावली आहे गाडी आणि परत लावायची. ती गाडी लावायची एवढी मारामारी आहे ना. आत्ताच्या आत्ता मी 3 ते 4 वेळा मागे पुढे आता इथे लावून म्हणतोय. आउट केली बाबा एकदा. आणि आता मी ना वाशीत जाणार आहे. तर हा तो सिद्धेश आहे ना, रात्री माझ्यासोबत होता. तो उन्हात झोपलाय तिथे. त्याची अजून गाडी खाली झाली नाही. थोडासा लेट पोहोचला तो. त्यामुळे आता काय कधी खाली होईल, आज होणार नाही म्हणतायत, अशी कंडिशन असते. तर आणि हा आजचा ब्लॉग मी जास्त शूट पण नाही केला, कारण त्या दिवशी सेम कंपनीचा माल कोल्हापूरवरून इथे आलेलो. म्हटलं काय रोज ते सेम रोड दाखवायचा काय, म्हणून मी नाही केला जास्त शूट. तर जो काही केला थोडाफार केलाय ना, तो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता वाशीत जाणार आहे. आंघोळ काय इथे नाही केली, कारण आतमध्ये पार्किंग नाही भेटली मला. आणि आता आंघोळ करायला जर इथून गेलो ना,
तिथे आंघोळ करून परत इथे येईपर्यंत घामाघूम होऊन जाईल. तर बघूया वाटेत कुठेतरी, वाटेत नाही आता वाशीमध्येच आंघोळ करणार. आणि टॉवेल आणायला विसरलोय, ते आता नवीन एक टॉवेल घ्यायचं आहे मला. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, लव्ह यू.